अहिल्यानगरमधल्या नेप्ती बाजार समितीमध्ये चांगल्या कांद्याला 1700 रुपये दर मिळतोय, तर 2 नंबरच्या कांद्याला 800 ते 1000 रुपये दर मिळतोय। नेप्ती कांदा बाजारात एका लिलावासाठी 70,000 कांदा गोण्यांची आवक होती आणि या ठिकाणी अद्यापही नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही, तरी नाफेडच्या तुलनेत शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा व्यापारी प्रयत्न करतात। मात्र शेतकऱ्यांना हे दर परवडत नाहीयेत। कांद्याला 2500 रुपये असा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। या ठिकाणून आढावा घेतलाय आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर हे अत्यंत खाली आलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। मी सध्या आहे अहिल्यानगर येथील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। या ठिकाणी कांद्याची मोठी बाजार आहे आणि या ठिकाणी रोज जवळपास 3 ते 3.5 हजार टन कांदा येतो आणि तो देशभरामध्ये वितरित होतो। लिलाव देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असतात आणि या ठिकाणी जो भाव मिळतो ते देखील शेतकऱ्यांसाठी योग्य असतो। त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा येतो। आपल्यासोबत काही शेतकरी आणि व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सध्या काय भाव मिळतोय। नाफेडचे खरेदी केंद्र अद्याप या ठिकाणी सुरू झालेलं नाहीये, मात्र नेप्ती बाजार समितीमध्ये जो भाव मिळतोय तो कशा पद्धतीचा आहे, तुम्हाला तो भाव पटतोय का? आम्हाला भाव पटत नाही। आज 300, 400, 500 रुपये माल विकत 1500, 1600 विकत म्हणजे बाजारात 10 लोकांची विकत। नाफेडचे दर आणि आमचे दर सध्या आमच्याकडे नाफेडची खरेदी नसताना देखील आमचे दर नाफेडच्या दरापेक्षा जास्त निघतात। नाफेडचा 1500-1600 रुपये दर निघलाय, त्याच्यापेक्षा जास्त दर अहिल्यानगर मध्ये निघलेला आहे। आणि जर अजून नाफेडचे जर खरेदी केंद्र आपल्याकडे सुरू झालं तर व्यापाऱ्यांची भावना देखील तीच आहे, आडत्यांची भावना आहे, शेतकऱ्यांची भावना आहे की फक्त नाशिक पुरतं का म्हणजे नाफेडने खरेदी न करता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी खरेदी केली पाहिजे। एकूणच दर एकदम शेतकऱ्यांना हवा तसा मिळत नसला तरी नाफेडच्या तुलनेत योग्य दर दिला जातोय असं व्यापारी सांगतायत। तर शेतकऱ्यांमध्ये मात्र आपल्याला मिळणारा दर हा कमी असल्याचं देखील एक चिंता व्यक्त केलेली पाहायला मिळते। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।